हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी चिकन बिर्याणी। चला तर मग करायला सुरुवात करूया। चिकन घेतलंय, आता त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हळद, लाल तिखट, मी एव्हरेस्टचा टाकलेला आहे, तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल आहे ते टाकू शकता, धना पावडर, थोडासा गरम मसाला, किचन किंग मसाला, आणि आता याच्यानंतर मी दही ऍड करते। दही टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आता मी कसुरी मेथी, आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं लिंबू पिळायचं आहे, परत मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे एक 10-15 मिनिटं। आणि आता पाणी तापत ठेवलेलं आहे तांदूळ शिजून घ्यायला। थोडंसं तेल आणि खडे मसाले टाकले आणि लिंबू पिळून घेतले। तर तांदूळ धुवून घेतले होते ते याच्यामध्ये टाकते। तुम्ही जेवढे तांदूळ घेणार तेवढं डबल पाणी घ्यायचं असतं। आता मीठ टाकते मी ह्याच्यात, तर छान शिजवून घ्यायचं आपल्याला। भात तोपर्यंत आता मी फोडणी घालून घेते आहे। तेल टाकलं, त्याच्यानंतर कांदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, परत छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार, हळद, लाल तिखट मसाला, धना पावडर, कसुरी मेथी, आणि हे ह्याचा मसाला आहे सुहाना बिर्याणी मसाला टाकलेला आहे, आणि थोडासा किचन किंग, छान ढवळून घ्यायचं आहे। आणि आता त्याच्यानंतर मी परत ते शिजले तर टोमॅटो टाकायचं आहे। टोमॅटो पण छान शिजल्यानंतर आता मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे, आणि आता परत एकदा परतून घ्यायचं आणि त्याला परत एक 5 मिनिटं एक शिजत ठेवायचं बारीक फ्लेमवरती, पाणी न टाकता। बघू शकता 5 मिनिटांत छान चिकन शिजलेलं आहे। आता मी ते एका वेगळ्या बाउलमध्ये थोडंसं काढून ठेवते आहे, आणखी मला भाताचा लेयर लावायचा आहे। बघू शकता भात ॲड करते आहे, भाताचा लेयर। आता परत ते चिकन काढून ठेवलेलं त्याच्यावरती ॲड करायचं आहे, आणि अजून एक भाताचा लेयर लावून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यानंतर मी वरून थोडं फूड कलर ॲड करते, आणि गार्निश करायला थोडीशी कोथिंबीर। आपला चिकन बिर्याणी बनवून रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला बिर्याणी? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।